डायबिटीज म्हणजे काय? डायबिटीज, ज्याला आपण मधुमेहही म्हणतो, हा एक असा विकार आहे जिथे शरीरात बनणारे इन्सुलिन कमी प्रमाणात उत्पन्न होते किंवा इन्सुलिनचा पुरेपूर उपयोग शरीराला होत नाही. इन्सुलिन एक हार्मोन आहे जो शरीराच्या पाचक ग्रंथी म्हणजेच पॅनक्रियाजमध्ये बनतो आणि हा रक्तामधल्या साखर प्रमाणाला म्हणजेच ब्लड शुगर लेवलला नियंत्रणात ठेवतो. हा इन्सुलिन स्टार्च आणि खाल्लेल्या अन्नपदार्थांना जीवनसाध्य ऊर्जा किंवा शक्तीमध्ये परावर्तित करतो. जेव्हा इन्सुलिनची कमी शरीराला जाणवते त्यावेळी डायबिटीज होऊ शकतो. मधुमेह एका व्यक्तीच्या शरीराला कसे दुष्परिणाम किंवा आघात करू शकतो? डायबिटीजमुळे आंधळेपणा येऊ शकतो, किडनीज निष्फळ होऊ शकतात आणि शिरांना हानी पोहोचू शकते. डायबिटीज हे हृदयनलिकांच्या घट्ट होणे आणि अरुंद होण्यामागचे प्रमुख कारण आहे, ज्यामुळे पुढे अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस, हृदयविकार आणि इतर रक्तवाहिन्यांचे आजार उद्भवू शकतात. डायबिटीज किंवा मधुमेह होण्याची कारणे काय आहेत? जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन अपुरे पडते किंवा शरीरातल्या पेशी म्हणजेच सेल्स इन्सुलिनचा वापर करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी डायबिटीज किंवा मधुमेह होतो. डायबिटीज होण्याची अन्य कारणेही आहेत, जशी उत्पत्ती संबंधीचे कारण म्हणजेच जेनेटिक फॅक्टर, अनियमित राहणीमान, वातावरण किंवा परिवेश. डायबिटीजचे किती प्रकार आहेत? डायबिटीजचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक, टाइप 1 डायबिटीज, ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मिलिटस म्हणजेच IDDM सुद्धा म्हणतात, जो बहुतेक करून लहान मुलांमध्ये आणि वयात आलेल्या तरुणांमध्ये आढळला जातो. टाइप 2 डायबिटीज, ज्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मिलिटस किंवा NIDDM देखील म्हटलं जातं, हा प्रौढांमध्ये आढळून येतो. टाइप 3 डायबिटीज म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज, हा मधुमेह गर्भावस्थेत रक्तातल्या साखरेच्या म्हणजेच शुगर किंवा ग्लुकोजच्या अतिशय वाढीमुळे उद्भवतो आणि हा अशा महिलांना देखील होऊ शकतो ज्यांना पूर्वी कधीच डायबिटीजचा त्रास नव्हता. टाइप 1 डायबिटीज म्हणजे काय? टाइप 1 डायबिटीजच्या परिस्थितीमध्ये शरीर इन्सुलिनचे उत्पादन करू शकत नाही. इन्सुलिन रक्तामधल्या साखरेला किंवा शुगरला शरीरातल्या पेशींमध्ये म्हणजेच सेल्समध्ये पोचवण्यास मदत करतो. पेशींना या शुगरची शक्ती उत्पादनासाठी आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी गरज असते. जर पेशींना ही शुगर प्राप्त झाली नाही तर रक्तामधल्या साखरेचे म्हणजेच शुगरचे प्रमाण वाढत जाते. या शुगर वाढीच्या समस्येला वैद्यकीय भाषेत मधुमेह किंवा डायबिटीज म्हटलं जातं. ज्या लोकांना टाइप 1 डायबिटीजचा त्रास असतो त्यांना इन्सुलिन घेण्याचा सल्ला दिला जातो. टाइप 1 डायबिटीज बहुधा करून लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये आढळून येतो, पण हा कोणत्याही वयात होऊ शकतो. टाइप 2 डायबिटीज म्हणजे काय? टाइप 2 डायबिटीजच्या परिस्थितीत शरीर जेवढे पाहिजे तेवढे इन्सुलिन उत्पादन करू शकत नाही किंवा जे इन्सुलिन बनते त्याचा पुरेपूर उपयोग शरीर करू शकत नाही. खाल्लेल्या अन्नाला शरीर एका प्रकारच्या साखरेमध्ये म्हणजेच शुगरमध्ये परिवर्तित करते. ह्या शुगरला वैद्यकीय भाषेत ग्लुकोज म्हटलं जातं. इन्सुलिन रक्तातल्या साखरेला म्हणजेच शुगरला शरीराच्या पेशींमध्ये म्हणजेच सेल्समध्ये पोहोचवण्यास मदत करते. जेव्हा इन्सुलिनची कमतरता पडते, रक्तातली शुगर शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे रक्तातल्या शुगरचे प्रमाण वाढते. जेव्हा रक्तातल्या साखरेचे म्हणजे शुगरचे प्रमाण अतिशय वाढते
तेव्हा डायबिटीस किंवा मधुमेह होतो. टाईप 2 डायबिटीस हा बहुधा प्रौढ लोकांमध्ये आढळून येतो, पण आता याची संख्या लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये देखील वाढत चाललेली आहे. पौष्टिक आहार उचित प्रमाणात खाल्ल्याने आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने तुम्ही रक्तातल्या शुगरचे प्रमाण नियंत्रणात किंवा खाली आणू शकता. टाईप 2 डायबिटीस असलेले कित्येक लोक डायबिटीसच्या गोळ्या घेतात आणि बरेच लोक इन्सुलिन देखील घेतात. डायबिटीस होण्याची लक्षणे काय आहेत? डायबिटीसची लक्षणे आहेत: वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी लागणे म्हणजेच युरिनला लागणे, वारंवार भूक लागणे, थकवा जाणवणे किंवा सारखी झोप येणे, हातापायांना मुंग्या येणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, स्त्रियांच्या योनी मार्गामध्ये संसर्ग म्हणजेच वजायनल इन्फेक्शन, संभोगावेळी त्रास, अस्पष्ट दिसणे, वजनामध्ये अचानक घटती होणे. जर का तुम्हाला ह्यापैकी कोणताही त्रास व लक्षण एका आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लगेच कळवा. तुमचे डॉक्टर डायबिटीसचे रोगनिदान कसे करतील? उपाशीपोटी रक्तातल्या ग्लुकोजची चाचणी किंवा ब्लड शुगर टेस्ट डायबिटीसच्या रोगनिदानासाठीचा एक अधिमान्य उपाय आहे. ही चाचणी सोपी, सोयीस्कर आहे. रात्रभर कमीत कमी 8 तास उपाशीपोटी राहिल्यानंतर रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात येतो. ही चाचणी तुमच्या डॉक्टरच्या दवाखान्यात देखील ग्लुकोज मीटरच्या सहाय्याने केली जाऊ शकते. सामान्यरित्या उपाशीपोटी असल्यास ग्लुकोजचे प्रमाण 100 मिलीग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा खाली असते. पण जेव्हा उपाशीपोटी असल्यास ग्लुकोजचे प्रमाण जर का 126 मिलीग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा जास्त असेल आणि 2 किंवा 3 चाचण्या वेगवेगळ्या दिवशी करून देखील तेवढेच किंवा जास्त असेल तर हे डायबिटीस असल्याचे संकेत आहेत. कुठल्याही वेळेला रक्तातल्या ग्लुकोजची चाचणी म्हणजेच ब्लड ग्लुकोज किंवा ब्लड शुगर टेस्ट आपण करू शकता. जर का ग्लुकोजची पातळी 200 मिलीग्राम प्रति डेसिलिटर आणि त्यापेक्षा जास्त असेल तर हे डायबिटीसचे संकेत आहेत. डायबिटीस कसे टाळले जाऊ शकते? डायबिटीस बद्दलची पुरेपूर माहिती घ्या. जर कधी आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीस झाले असेल तर तुम्ही त्या रोगाला टाळण्यामध्ये मदत करू शकता. संपूर्ण धान्य आहाराचा वापर करा, जसे की उकडे तांदूळ आणि डाळ. सफरचंद, पेरू, पपई, कलिंगडासारखी फळे खा आणि पालक व कोबीसारख्या हिरव्या भाज्यांचा वापर करा. बटाट्याचे चिप्स, पाणीपुरी, वडापाव यासारखे तळलेले पदार्थ अगदी कमी प्रमाणात खा. मटण, मांस, पिझ्झा, खवा, चक्क्यासारखे चरबी असलेले पदार्थ खाणे टाळा. आपलं वजन कमी करा. सक्रिय किंवा उत्साहित रहा. रोज चालणे, खेळणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. धूम्रपान बंद करणे. डायबिटीसची तपासणी करून घ्या. ही चाचणी त्वरित, सोपी आणि कमी खर्चात होते. डायबिटीस पासून उद्भवणारे इतर आजार. डायबिटीसमुळे रक्तवाहिन्यांचे विकार, डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांचे म्हणजेच किडनीचे विकार, शिरांचे विकार आणि हृदयविकार उद्भवू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक, अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस आणि शरीराच्या खालील भागात रक्तपुरवठा कमी असल्याकारणाने वेदना होऊ शकतात. डोळ्यांची काळजी कशी घ्याल? रक्तामधल्या शुगरच्या वाढत्या प्रमाणामुळे डायबिटीस होतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांचे विकार उद्भवतात. ते विकार आहेत अस्पष्ट दिसणे, ढगाळ दृष्टी, ज्यामुळे असं वाटतं
की आपण एका मळ साचलेल्या खिडकीतून पाहतो आहोत. डोळ्यांमध्ये वाढता तणाव म्हणजेच प्रेशर, दृष्टी गमावणे यासारख्या नेत्र संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही वर्षातून एकदा नेत्र चिकित्सा करून घेतली पाहिजे. रक्तदाबावर म्हणजेच ब्लड प्रेशरवर आवर घातला पाहिजे आणि रक्तातल्या साखरेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हृदयाची काळजी कशी घ्यावी? ज्या व्यक्तीला मधुमेह किंवा डायबिटीस असतो त्याला सामान्य व्यक्तीच्या तुलनेत हृदयविकाराचा दुप्पट धोका असतो. तुम्ही हार्ट अटॅक किंवा रक्तवाहिनींचा आजार होण्याची शक्यता अशा प्रकारे कमी करू शकता. तुमच्या रक्तातल्या शुगर म्हणजेच साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे. रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवावे. कोलेस्ट्रॉल आणि चरबीला नियंत्रणात ठेवावे. तुमच्या वजनावर ताबा ठेवणे आणि धूम्रपान टाळावे. मूत्रपिंड किंवा किडनीजची काळजी कशी घ्यावी? ज्या लोकांना मधुमेह असतो त्यांना किडनी किंवा मूत्रपिंडाचा रोगही होण्याचा धोका असू शकतो. किडनीच्या त्रासामुळे काही अनेक आरोग्याशी जुडलेले आजार होऊ शकतात आणि या आजारांना नियंत्रणात ठेवणे खूप कठीण असते. किडनीच्या आजाराला एक लपलेला आजार देखील म्हटलं जातं, कारण या आजाराचे कोणतेही चिन्ह दिसून येत नाही आणि जोपर्यंत या आजाराचा निष्कर्ष होतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. किडनीचा त्रास सुरू होण्याआधीच तुम्ही त्याला अशा प्रकारे टाळू शकता. रक्तातल्या साखरेवर म्हणजेच शुगरवर नियंत्रण राखा. रक्तदाबावर म्हणजेच ब्लड प्रेशरवर ताबा ठेवा. उत्साहित आणि सक्रिय रहा आणि आरोग्यदायी आहार रोज योग्य प्रमाणात घ्या. तुम्ही लघवीची चाचणी म्हणजेच युरिन प्रोटीन टेस्ट वर्षातून एकदा करून घ्यावी. तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा. धूम्रपान करू नका. वैद्यकीय सल्ल्यानुसार औषध घ्या. पायांची काळजी घेण्याबाबतचे काही उपाय. तुमच्या पायांचे आणि पायांच्या बोटांचे चांगले निरीक्षण करा आणि पहा कुठे भेगा, इजा किंवा सूज तर नाही ना आली. पायांमध्ये सुलभरित्या बसणारे मोजे आणि बूट घालावेत. त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी त्वचेचे मलम म्हणजेच स्किन लोशनचा वापर करा. रोज नियमितपणे 20 ते 30 मिनिटे व्यायाम करा. पाय रोज धुवून घ्यावेत आणि कोरडे ठेवावेत. कोमट पाणी आणि सौम्य साबणाचा वापर करावा. पायांना जर का इजा झाली असेल तर डॉक्टरांना दाखवा. अनवाणी चालणे टाळा. आरोग्यमयी आहारासंबंधित काही पथ्य. गोड खाणे टाळावेत, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर किंवा शुगर असते. जास्त कोलेस्ट्रॉल किंवा चरबीयुक्त आहार जसे की बर्गर, पिझ्झा, बटाटे वेफर्स, चिप्स, वडापाव, पाणीपुरी आणि समोसा व पराठ्यासारखे तेलकट पदार्थ टाळावेत. तूप खाणे टाळावे. त्याच्याऐवजी आरोग्यकारी वनस्पती तेलांचा उपयोग करावा. अति खाणे टाळावे. ह्या प्रकारचे आरोग्यदायी आहार घ्या. तांबूस रंगाचे उकडे तांदूळ, डाळ, साबुदाणा, गव्हाची चपाती यासारख्या संपूर्ण धान्य आहाराचा वापर करा. कमी शुगर किंवा कार्बोहायड्रेट असलेली फळे म्हणजेच सफरचंद, कलिंगड आणि पपई खावीत. पालक, कोबी, मोहरीची भाजी आणि मेथी सारख्या भाज्यांचा उपयोग करावा. मैद्याऐवजी गव्हाचा किंवा जोंधळ्याच्या पिठाचा वापर करावा. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार नियमांचे पालन करावे. वजन कमी करण्याचे उपाय. अधिक वजन आणि डायबिटीसमुळे इतर गंभीर आजार होण्याचा धोका असतो. जास्तीत जास्त कॅलरीज घटवून आपले वजन ह्या प्रकारे तुम्ही कमी करू शकता. हळूरित्या खाणे म्हणजेच सावकाश खाणे. जेवण चुकवू नये.
मोजकेच जेवण जेवणे, दिवसातून 5 ते 9 वेळा फळे आणि भाज्या खाणे, दिवसातून 5 ते 8 ग्लास पाणी पिणे, अल्पाहार न खाणे, उत्साहित राहणे. व्यायामासंबंधी काही सूचना. रोज 20 ते 30 मिनिटे व्यायाम करावा. सक्रिय आणि उत्साहित राहावे. योगासन करावे आणि हातपाय लांब करून किंवा मोकळे करून तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार व्यायाम करावे.